शरद पवारांची आज पुण्यातील वडगाव शेरी इथे सभा पार पडणार आहे। यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह काही नगरसेवकांचाही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार आहे। मोदींची पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आता शरद पवारांच्या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पुणे शहरातील पावसाळी गटारांची स्वच्छता ठेकेदारांकडून करून घ्यावी। मलनिस्सारण विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून काम करावं, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला दिलाय। लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करण्यास ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 2,40,00,000 महिलांच्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे। डॉक्टर अजित रानडेंना कुलगुरू पदावरून हटवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। 7 ऑक्टोबर पर्यंत रानडे यांना दैनंदिन कामकाजाचा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे। महाराष्ट्रभर आज धर्मवीर 2 चित्रपट प्रदर्शित झालाय। संपूर्ण ठाणे शहरात चित्रपटाचे मोठमोठे बॅनर लावण्यात आलेत। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीला केंद्रीय पथकाने भेट दिली। कांद्याचे भाव आणि सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी भेट देऊन बाजार समितीतील संचालकांसोबत बैठक पार पडली। मावळ तालुक्यातील सांगवडे भागात भात पीक जोमात आले। यावर्षी पाऊस चांगला आणि भात पिकासाठी पोषक वातावरण असल्याने शेतकरी राजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। यवतमाळच्या राळेगावातील मुधापूर ते पारडी हा पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। रस्त्याच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली असूनही कामाला सुरुवात झाली नाहीये। या रस्त्याचं काम त्वरित मार्गी लावण्याची मागणी जोर धरते। मावळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने लोहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले। गडासह संपूर्ण गावही स्वच्छ करण्यात आले। विद्यार्थ्यांनी घरोघरी जात स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलंय। पुण्यात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवला जातोय। गेले 3 दिवस पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू होता, तर आज पुण्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पिकं पिवळी पडली। अतिपावसाचा सोयाबीन आणि कपाशीच्या पिकाला फटका बसला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। यामुळे शेतकरी चिंतेत पडले असून शासनाने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळच्या लासिना पिंपरी परिसरात भाजप नेते राजेंद्र डांगे यांच्या स्वतःच्या शेतात बांधलेल्या बैलावर वाघाने हल्ला केलाय। या संदर्भात डांगे यांनी वनविभागाकडे लेखी तक्रार केली आहे। सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील पूर्व भागाला गेल्या 2 दिवसांपासून पावसाने झोडपून काढले। यामुळे दुष्काळी तालुक्यातील बोर नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दुष्काळग्रस्तांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। उल्हास नदीच्या 4ही बाजूला घाणीचं साम्राज्य पसरलंय। नदीचं पाणी दूषित होत असून परिसरात दुर्गंधी निर्माण झाल्याने प्रकल्प नावापुरताच आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। नागपूर रामझुला हिट अँड रन प्रकरणात आरोपी रितिका मालूचा पीसीआर कोर्टाने नाकारलाय। पीसीआर नाकारून आरोपीला 10 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी नाकारली आहे। शेतमजूर आणि कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। केंद्रीय श्रम आयुक्तांकडून यासंबंधी अधिसूचना जारी केली असून बांधकाम मजूर, सुरक्षा रक्षक, घरगुती कामगार आणि शेतमजुरांना फायदा होणार आहे। देशातील तब्बल 50 औषधांची गुणवत्ता अतिशय दर्जाहीन असल्याची माहिती समोर आली। या दर्जाहीन औषधांमध्ये पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन डी सह विविध सप्लिमेंटचा समावेश या औषधांमध्ये येतो। अभिनेत्री कंगना रनौतच्या इमर्जन्सी चित्रपटातील काही दृश्य वगळता चित्रपट प्रदर्शनाला हरकत नसल्याचं सीबीएफसीने उच्च न्यायालयात सांगितलंय। चित्रपटाच्या निर्मात्यांना यावर म्हणणं मांडण्यासाठी सोमवारपर्यंत वेळ देण्यात आली आहे। भारताचा विकास दर यंदा 60% इतका राहण्याचा अंदाज आहे। अर्थ मंत्रालयाच्या मासिक अहवालातून ही माहिती समोर आली असून भारतीय अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरूच राहणार आहे। कोपरखैरणे परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे। 10 गुन्ह्यांची उकल करत 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शिर्डीत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण मेळावा पार पडणार आहे। या कार्यक्रमानंतर बाभुळ गावात आंतरराष्ट्रीय न्यूक्लिअर थीम पार्कचं भूमिपूजन होईल।
अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापूरमध्ये असणार आहे. गडिंग्लजमधील मसनाई मंदिर मैदानात कार्यक्रम होणार असून लाडक्या बहिणींशी दादा संवाद साधतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून 5 जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा पुढील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत शहा संवाद साधतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा रिपोर्ट अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.